हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप खास असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा आणि आमच्या घरातील एका स्पेशल व्यक्तीसाठी सुद्धा. तर ते काय आहे हे जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर फ्रेंड्स, आतापर्यंत मी जे पण काही यूट्यूबला व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, मग ते सगळ्या प्रकारचे म्हणजे रेसिपीज असो, हॉल व्हिडिओज असो, मेकअप व्हिडिओज असो, साडी रिलेटेड किंवा ट्रेडिशनल, सगळ्या प्रकारचे ना. आता लेटेस्ट तर असं होतं की माझ्या धीराचं लग्न होतं, त्याच्यातले सुद्धा व्लॉग्स अपलोड केलेले आहेत आणि त्यालासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला आवडले ते ब्लॉग. आता ते आत्तापर्यंतचं ते लाईफ अपडेट होतं, पण आता माझं लाईफ अपडेट चेंज झालेलं आहे. ते काय आहे हे सुद्धा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओना सुद्धा तुमचं खूप खूप मला सपोर्ट हवा आहे. म्हणजेच काय, तुम्हाला करायचं फक्त सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायची आहे. कमेंटसुद्धा वाचायला खूप छान वाटतं एका यूट्यूबवरला, कारण हेच त्याच्यामागचं फळ असतं की आपले व्हिडिओज व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचत आहेत, त्यांना आवडत आहेत किंवा त्यांना काय नाही आवडत आहे किंवा त्यांना काय बघायला आवडेल हे कमेंटद्वारे आम्हाला समजत असतं. म्हणून खूप छान छान कमेंट्स करा. आणि मी तर तुम्हाला सांगणारच आहे की माझी लेटेस्ट लाईफ अपडेट काय आहे. तर मग चला व्हिडिओला स्टार्ट करू. आजचा जो दिवस आहे तो आमच्या फॅमिलीसाठी किंवा आमच्यासाठी आणि आमच्या मुलीसाठी खूप 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 इमोशनल असणार आहे, प्लस खूप छान असणार आहे. खूप म्हणजे काय रिॲक्शन असेल तेही समजत नाही आहे. तर हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि आजचा स्पेशल दिवस जो आहे तो मी खास रेकॉर्ड केलेला आहे आणि मला असं वाटतं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर ते काय आहे मी तुम्हाला आता सांगते. तर हे आहे ते आजचं लाईफ अपडेट माझं. म्हणजे की आम्ही सेकंड बेबी एक्सपेक्टिंग करत आहोत आणि म्हणजे केलं आहे, कन्सिव्ह केलेलं आहे. आणि सेकंड बेबीचं म्हणजे असं असतं ना की तुम्ही फर्स्ट टाईम मम्मा व्हा किंवा सेकंड टाईम व्हा, पण आई बनण्याची जी पहिल्या मुलीच्या वेळेस वाटलं की तेव्हा मला गुड न्यूज कळालेली, तर तेव्हा जे फिलिंग होतं ना ते सेम आत्तासुद्धा आहे आणि आता जास्त आहे. कारण पहिलं बेबी हे आपल्या दोघांसाठी असतं, म्हणजे कपलसाठी, आणि दुसरं बेबी असतं ते खरं तर पहिल्या बेबीसाठी असतं, कारण त्याच्यासाठी आपण जास्त विचार करत असतो. म्हणजे ही माझी स्टोरी तर मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण आता मला असं विचार येत आहेत की जेव्हा माझ्या मुलीला आम्ही सरप्राईज देत होतो, तिला ते कसं वाटेल, तिची प्रतिक्रिया काय असेल, तिला समजेल का आम्ही काय म्हणतो आहे, किंवा ती पॉझिटिव्हली घेते की निगेटिव्हली घेते, किंवा तिला कितपत आनंद होतो. कारण असं असतं ना की फर्स्ट बेबी जे असतं ना त्याला दुसरा बेबीचा पण लाड केलेलं वगैरे ते त्याला थोडंसं वेगळं वाटतं. म्हणजे असं वाटतं की मम्मी पप्पा आपल्याला म्हणजे कमी लेखत आहेत का, किंवा मग हे बेबी त्यांना आवडते का, असं. म्हणून मला ते जाणून घ्यायचं होतं, तिची रिॲक्शन मला रेकॉर्ड करायची होती, कारण हे लाईफ लाँग मेमरीज असणार आहेत. त्याचं ते तिला समजतं का की मम्मा काय सांगते, किंवा तिच्यासुद्धा लाईफमध्ये काय चेंजेस होणार आहे, तिला कसं वाटणार आहे, ती एक्सेप्ट करते ती गोष्ट. तर मग चला बघूया तो व्हिडिओ. ये बाहेर काय पण काय, जा ना बेडवर जा हळूच. काय कोणाचे तुझे साईडला करा. हळूच आहे ना, हळूच ओढा ते ओढू नको. खाली ओढ, हा
तिची काय रिॲक्शन होती. आणि म्हणजे स्टार्टिंगला तर तिला कळालंच नाही की म्हणजे तिला आधी सर्व हे नाही का मी डेकोरेशन केलं. मी विचारच केलं की तिला कशाप्रकारे मी सांगू शकते, रिव्हील करू शकते की तू मोठी बिग सिस्टर होणार आहे असं. मग मी खूप विचार केला आणि मस्त ब्लॅक त्या बोर्डवर लिहिलं की तू बिग सिस्टर होणार आहे वगैरे. तिचेच ते छोटे शूज होते लहानपणाचे. मी म्हणजे फर्स्ट टाईम तिला शूज घेतलेले, तर ते सुद्धा मी सांभाळून ठेवलेले. मग मी तेच ठेवले. मग म्हणजे असं तिला की लिंक लागायला पाहिजे ना की हे मम्माने तर का ठेवलेलं आहे, किंवा मग तिला रीडिंग येतं तर तिने ते रीडिंग करून तिला समजलं असतं की काय आहे नेमकं. असं सगळं छान डेकोरेशन वगैरे केलं. तिला ते आधी ते खूप छान वाटलं. मग नंतर हळूहळू मी तिला विचारलं, जसं तुम्ही बघितलंच की काय आहे हे नेमकं असं. मग तिला जसं जसं हळूहळू कळालं, तिला थोडं ते समजायला किंवा ते एक्सेप्ट करायला थोडं जड गेलं की अचानक कसं काय नाही का. म्हणजे आणि होतं काय की ती असं टमीला बघत होती की कुठे आहे बेबी, तू सांगते पण कुठे आहे बेबी. म्हणजे ती लहान आहे, तिला तर तसं वाटणारच. पण झालं असं की तिला ते लवकर एक्सेप्ट होत नव्हतं की मम्मा बेबी सांगते पण आहे तरी कुठे नाही का. मग तिला मी हळूहळू थोडं समजवलं आम्ही दोघांनी. त्याच्यानंतर मग आम्ही घरी पण सांगितलं, म्हणजे सर्वात मी तिलाच सांगितलं, कारण आता मग ती जास्त इम्पॉर्टंट आहे. किंवा हे सगळं जे आम्ही सेकंड बेबी प्लॅन वगैरे करतो तिच्यासाठी करतो. मग तिची रिॲक्शन घेणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. आणि नंतर मग आम्ही आमच्या फॅमिलीला सुद्धा व्हिडिओ कॉल करून सगळं शेअर केलं, सांगितलं. मग तिला आता हळूहळू समजायला लागलं की घरामध्ये न्यू बेबी येणार आहे, छोटू बेबी येणार आहे, असं तसं. मग तिला आता इतकी एक्साइटमेंट झाली ना. आता सगळ्यात जास्त जर कोणी घरात वाट बघत असेल बेबी येण्याची तर सर्वात जास्त ती आहे. ऑलरेडी लहान बेबीज खूप आवडतात. त्याच्यामुळे तिला उलट असं झालं की आता आपल्याच घरात एक कोणी लहान बेबी येणार आहे, तर म्हणजे किती छान ना. तर त्याच्यामुळे ती तर फार खुश आहे आणि ती जास्त खुश आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त खुश आहोत. तर हे होतं लाईफ अपडेट दॅट आय एम सेकंड टाईम प्रेग्नेंट. आणि बस मला हे तुम्हाला सांगायचं होतं की छान अनफॉर्गेटेबल मेमरीज तुमच्यासोबत शेअर करायची होती. आता ते की स्टार्टिंगचे महिने कोणाला सांगत नाही. मग ते सर्व जाऊन दिलं. आणि आता मला सेकंड ट्रायमेस्टर लागलेलं आहे. मला प्रेग्नन्सी रिलेटेड माझे अपडेट्स, पुन्हा डॉक्टरच्या विजिट्स, पुन्हा हेल्दी रेसिपीज प्रेग्नन्सीमध्ये, डूज अँड डोंट्स, काय करायला हवं, काय नाही करायला हवं, किंवा डिलेवरीपर्यंत सगळं काही मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करणार आहे थ्रू यूट्यूब व्हिडिओज. आणि ऑलरेडी माझी फर्स्ट प्रेग्नन्सी नॉर्मल असल्यामुळे ना मला खूप साऱ्या गोष्टीचे एक्सपिरियन्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही कुठेतरी ते हेल्प करू शकतील असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, कारण प्रत्येकाला तेच वाटत असतं की नॅचरल बर्थ आहे तो. त्याच्यामुळे आपल्या बेबीला आपण नॅचरल बर्थ दिलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक आई त्या गोष्टीमधून जात असते किंवा खूप प्रयत्न करत असते. पण ते एंड ऑफ द मोमेंट असतं ते की सी सेक्शन होतं वगैरे. तर ते चला, ते तर नंतरच्या गोष्टी आहेत. पण तोपर्यंत काय काय घडतं, काय काय होतं प्रेग्नन्सीमध्ये, माझे सिम्पटम्स काय होते, किंवा मग ट्रायमेस्टर वाईज काय चाललं आहे, किंवा काय खायला पाहिजे, काय नको खायला पाहिजे, हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओजद्वारे समजणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि येणारे सगळे ब्लॉग्स व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत. त्याच्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑन करायची आहे, लाईक करायचं आणि छान छान अशा कमेंट्स करायच्या, जेणेकरून मला अजून छान छान ब्लॉग्स व्हिडिओज बनवायला इंटरेस्ट येणार. तर मग चला इथंच थांबूया. भेटूया पुन्हा एका छानशा अपडेटसोबत, छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय.